आपण हा जो प्रस्ताव या ठिकाणी आता किरीटजींनी मांडला आहे, मी बघत होतो आपल्यापैकी अनेक लोकांनी खूप महत्वाचे मुद्दे आहेत. महाराष्ट्र सारख्या घटना तर होऊन गेली, पण हे सरकार शहीद झालेल्या लोकांच्या प्रति याचा व्यवहार कसा आहे याची उदाहरणं त्यांनी पुराव्यासहित दिली आहे. त्याची एक पुस्तिका तुम्हाला दिलेली आहे. विधवा पत्नींवर अजूनही कशा प्रकारे त्यांचे अपमान होऊन झाले त्या बाबतीत त्यांच्या कामटे करकरे यांच्या मुलाखती येतात. बुलेट प्रूफ जॅकेटचं काय झालं तेही माहिती मिळते आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक दिवस या विषयावर काम बंद पाडून हे सगळे विषय पटलावर आणून हे प्रकर्षाने मांडण्याची गरज आहे. आपण याच्या आधी पण मांडले, पण अजून जास्त संघर्ष करण्याची याच्यावर गरज आहे. दुसरं असं की आपण 26 तारखेला, वेळ कमी आहे, आज आपल्या इथून प्रेस ब्रीफिंग होईल, त्यामध्ये हा जाणार आहे की आपण 26/11 जो शहीद आपले झाले पोलीस ऑफिसर यांचे फोटो ठेवून यांना एक श्रद्धांजलीचा मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्यातले जे प्रमुख नेते असतील त्यांनी एकदा किरीट सोमय्यांनी दिलेली नोट या विषयावरची सगळी माहिती असं 2-3 लोकांनी विस्तृतपणे सरकारचं धोरण जे आहे ते अपीजमेंट ऑफ टेररिस्ट, आतंकवाद्यांचं तुष्टीकरण आणि सरकारमध्ये शहीद झालेल्या लोकांच्या बद्दल असणारी उदासीनतेची भावना, हे सरकार आतंकवाद्याशी मुकाबला करू शकत नाहीये हा विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी एक प्रतिज्ञा घ्यायची आहे की आम्ही आतंकवाद्यांशी लढू, आतंकवादाचा मुकाबला करू आणि त्याचबरोबर शहीदांना श्रद्धांजली अशी एक प्रतिज्ञा आहे. ती नीट तयार करू आपण. तुम्हाला जाण्याच्या आधी त्या प्रतिज्ञेची कॉपी सगळ्यांना मिळेल. आणि 26 तारखेचा हा कार्यक्रम जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, मंडळ शाळा, अगदी वार्ड शाळा जरी घेता आला तरी आजकाल डिजिटल याच्यामुळे आपल्याला फोटो मिळतात सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचे आहेत. तेही फोटो कार्यालयामधून माधव भंडारी किंवा मुकुंदराव कुलकर्णींना मी सांगेन की ते सगळे एकत्रित शहीद पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो तेही तुम्हाला पाहिजे कार्यालयातून मिळतील. आणि ते मोठे करून आणि एक चांगला राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाचा विचार ही आपले एक प्रमुख विचार आहे. आणि त्यामुळे त्या आधारावर आपल्या कार्यकर्त्यांची कमिटमेंट या विषयाची आहे. आणि हा एकदम पॉलिटिकलाइज करायचा नाहीये, पण यात सरकारची उदासीनता, अकार्यक्षमता आणि आतंकवाद्याशी लढत असताना सरकारचं जे तुष्टीकरण सुरू आहे ते जनतेसमोर आणून आपण या संदर्भामध्ये एक प्रखर राष्ट्रवादाचा परिचय करणारा मोठा कार्यक्रम करायचा आहे. गेल्याबरोबर आपल्या उद्याच्या उद्या आपल्या इथूनच फोन करून वर्तमानपत्रात जाहीर करून ते स्थान जाहीर करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे आपल्याकडे हे मुकुंदरावांनी आणलेलं आहे. याची कॉपी तुम्हाला प्रत्येकाला, मुकुंदराव कॉपी आहेत आपल्याकडे, जिल्ह्यांना सगळ्यांना मिळणार आहे. ही ज्यांना ईमेल ऍड्रेस जर दिला तर मुकुंदरावांकडनं मागून घ्या आणि ही सगळ्या कॉपीचे मोठे पोस्टर तयार करा डिजिटल. आणि हे चौकात श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे लावा, काही ठिकाणी कार्यकर्त्यांना बोलवा. शक्यतो जेवढ्या खालच्या स्तरापर्यंत म्हणजे आपल्या संघटनेच्या दृष्टीने अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत जातात तेवढे कार्यक्रम करा. आणि यात युवकांना विशेषतः सहभागी करा. कॉलेजमध्ये याचे बोर्ड लावा. आणि विद्यार्थी आणि विद्यार्थी जे 18 ते 22 वर्षाचे आहेत त्यांना या सगळ्या हा कार्यक्रम 26 तारखेला करायचा आहे. ही घटना घडली त्या वेळामध्ये केला तर अजून चांगलं, पण तुमच्या सोयीने केव्हाही करा. मोठा कार्यक्रम सिरियस, कुठेतरी आपले 100-150 आले एका कोपऱ्यात आणि कार्यक्रमात गेल्यावर कॉलेजेस मधून विद्यार्थ्यांमध्ये युवा मोर्चा, महिला आघाडी, त्या वयोग्रुपमध्ये त्याचे निमंत्रण पाठवणं, माहिती देणं, वर्तमानपत्रात जाहिरात करणं आणि मोठ्या प्रमाणात जनतेला गोळा करून आतंकवाद्याशी लढण्याकरता एक मोठा कार्यक्रम 26 तारखेला घ्यायचा आहे. मला असं वाटतं की याची योजना, वेळ कमी आहे. आज आपण मी आगामी कार्यक्रमात सांगणार होतो, पण त्याच्या आधी पण तुम्हाला मुद्दामून आधीच सांगतो की हे प्रतिज्ञाचा कागद जो आहे तो जायच्या आधी तुम्हाला मिळेल. एक जण ती वाचून दाखवेल आणि बाकीच्यांनी ती प्रतिज्ञा दोहरायची आहे. आणि हा कार्यक्रम महाराष्ट्रात सर्व दूर जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला करायचा आहे. माझी विनंती आहे की याला सिरियसली करून हा जनतेचा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि 18 ते 22 वयोगटाचे जे तरुण आहेत ते जास्तीत जास्त या सगळ्या कार्यक्रमात आणण्याचा त्यांना निमंत्रण आपण आणलं पाहिजे, एवढा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं
महाराष्ट्रातले जे खासदार आहेत त्यांनी या संदर्भामध्ये किरीट सोमय्या यांच्याकडनं डिटेल कागदपत्र आणि पुरावे आहेत. आम्ही प्रयत्न करतोय की आपण महाराष्ट्रातल्या खासदारांशी पण आपलं पार्टी म्हणून कम्युनिकेशन व्हावं. विधानमंडळाचे कार्यालय आता अप टू डेट करायचं खडसे साहेबांनी आणि बापटांनी ठरवलं आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातून जे प्रश्न असतील ते इंटरनेटवर ईमेलनी कार्यालयाला पाठवणं आणि कार्यालयामध्ये एक समिती तयार करणं आणि तिने त्या प्रश्नाची छाननी करून मग ते प्रश्न विधानमंडळात उचलणं. दुसरं, सर्व माहितीचा डाटा एकत्रित करणं. हे सगळं आता जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करायचं आहे. माझा प्रयत्न होता की आपण 12 ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायचं सगळे इक्विपमेंट बसवले आहेत. म्हणजे आता हा जो कार्यक्रम आहे, इथलं भाषण हे महाराष्ट्रात 12 ठिकाणी पडद्यावर ऐकता येईल अशी व्यवस्था केली आहे. त्याकरता आपण जवळपास ₹1.25 करोड पार्टीने खर्च केले आहे. आता त्याच्यात ते जे ऑपरेट करणाऱ्या 20 लोकांचं ट्रेनिंग आहे आणि एक मुंडे साहेबांच्या घरी आहे, माझ्याकडे कार्यालयात आहे, आपल्या वसंतस्फूर्तीत आहे आणि आपल्या प्रमुख विभागीय केंद्र जे आहेत तिथपर्यंत आपण पोहोचवलंय. हळूहळू जिल्ह्यापर्यंत ते जाईल आणि यातून आपण कम्युनिकेशन मध्ये सुधार करतोय. त्यामुळे आता आपलं विधानमंडळ कार्यालय हे ईमेलने आपण त्यांना तक्रारी पाठवणं आणि त्यांनी त्या रिसिव्ह करून त्या सिरीज कॅटेगरी करणं, जिल्ह्यातल्या प्रश्नांची माहिती एकत्रित करणं, आमदारांना या सगळ्याची माहिती एकत्रित करून ती प्रभावीपणे मांडणं, खासदारांना देणं व्यवस्था करतोच आहे. पण या कार्यक्रमाव्यतिरिक्त तुम्हाला ईमेल माहिती आहे मुकुंदरावचा, तुम्ही तुमच्या गावातल्या कॉम्प्युटरवर जर मिळवलं तर हे तुम्हाला लगेच मिळेल. आणि हे आलेलं जे काही आहे याचं तुम्ही डिजिटल करणाऱ्याकडे गेला तर तुम्हाला करेल. चौकात भारतीय जनता पार्टीतर्फे लावा आणि त्याचा उपयोग होईल. मला असं वाटतं की आपण सचिन तेंडुलकरने वर्ल्ड रेकॉर्ड केला तर मुंबईमध्ये कृपाशंकर सिंग काँग्रेसच्या अध्यक्षांनी 50 ठिकाणी बोर्ड लावले. आपल्याला जर आपल्या युवा मोर्चाने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड पूर्ण झाला असे गावात बोर्ड लावले, त्यातून चर्चा होते, त्या सेक्शन मध्ये आपण पोहोचतो. हे उत्स्फूर्तपणे आपल्याला करता येईल. तेव्हा हा कार्यक्रम हा चांगल्या रीतीने करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि सगळ्यांना हे इथे मिळेल किंवा ईमेल करून देखील मिळेल.